नमस्कार. माझा हा वाडा आहे. आमच्या वडिलांनी हा वाडा साधारणतः 130 वर्ष जुना वाडा आहे. मी फक्त या वाड्याला सांभाळतोय, दुसरं काहीच करत नाही आहे. आणि तो जसा तसा आहे. या तुम्हाला अजून काही ज्या अँटिक गोष्टी आहेत आमच्या त्या दाखवतो. हे काही जुने स्विचेस आहेत. हे जे स्विचेस साधारणतः मेड इन इंग्लंड आहेत. खाली प्रोस्लिन म्हणजे सिरॅमिकचं असतं आणि वरती हे पितळी कॅप आहे. पण त्याची सिस्टीमच अशी आहे की आपल्याला असं वाटेल की हे कॅप जर पितळी असेल आपल्याला शॉक लागू शकतो, करंट लागू शकतो, पण तसं काही नाही आहे, तसं काही लागत नाही. आणि हे रेग्युलेटरही जुनंच आहे, ओरिएंट कंपनीचं स्विचेस आहे. 40-45 वर्ष जुना आहे. लांबण दिवा आहे, हा लांबण दिवा आहे. सिंगल वात इथं करू शकतो आपण. त्याची खासियत अशी आहे, हे जे दिसत आहे हे तेलाची टाकी आहे आणि इथं एक होल आहे. त्या होलमधून जेवढं तेल ही जी वाटी हे भांडं जे जेवढं जळेल तेवढंच तेल आतनं थोडं थोडं बाहेर येत राहतं. साधारणतः जवळजवळ तो 2 दिवस 3 दिवस तो कंटिन्यू चालू शकतो. साधारणतः पाव किलो तेल त्याच्या ह्या टाकीत बसू शकतं, असं ती टाकी सेम दिवा आहे. त्यानंतर बघा हा एक वरती 9 वातींचा लांबण दिवा आहे. असे सगळे लांबण दिवे इकडे लावलेले. वाड्याचं लुक सारखंच आम्ही लांबण दिवे जसं तसे ते लावून ठेवलेले. आता अलीकडे ज्या समया येतात त्या असतात मोठ्या, पण वजनाने खूप हलक्या असतात. ही साधारणतः 8 किलो वजनाची समय आहे, खूप हेवी. आणि त्याची जी डिझाईन आहे त्या डिझाईनवरून आपल्याला कळतात की ती जुनी समय आहे. त्यानंतर हे डान्सिंग शिवा म्हणजे नटराज बेंच आहे जुना. हे जे स्टाईल्स दिसत आहेत त्या मधल्या काळामध्ये साधारणतः ब्रिटिश पिरियडमध्ये अशा फर्निचरमध्ये स्टाईल्स वापरण्याची एक पद्धत आली होती. ही जी स्टाईल आहे सिरॅमिक टाईल, ही तिच्या मागे जर बघितलं ही मेड इन इंग्लंड स्टाईल आहे. आणि अशा स्टाईल त्यावेळेस जर्मनी, इंग्लंड, चायना आणि जपान मधून यायच्या. ही मेड इन इंग्लंड आहे. कॅन्डल लॅम्प आहे, ही अलीकडे पण अशा पद्धतीचे मिळतात.